तळणी सर्कल पूर्णा नदीपात्रातून 2 ब्रास अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर महसूलच्या पथकांनी रविवारी सकाळी 10च्या दरम्यान किरला दूध रस्त्यांवर पकडले होते। मात्र वाळू चोरांनी तलाठ्यांना धमकावत पकडलेले टिप्पर पळवून नेले। या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवैध वाळू वाहतुकीचे पकडलेले टिप्पर याला पुढील कारवाईसाठी महसूल पथकातील तलाठी संजय लोहगावकर, पीबी हरिश्चंद्रे, व्हीके राठोड हे मंठ्याकडे घेऊन जात असताना टिप्पर मालक संशयित शुभम अनिल बांडगे हा कारमधून येत टिप्पर अडवून चालकाला उतरून स्वतः टिप्पर भरधाव चालवत असताना चालू टिप्परमध्ये हायड्रोलिक करत रस्त्यावर वाळू रिचवली। टिप्परमध्ये बसलेल्या तलाठ्यांना धमकावून टिप्परमधून उतरवून देत टिप्पर पळवून नेला। या प्रकरणी तलाठी संजय लोहगावकर यांच्या फिर्यादीवरून किरला येथील वाळूचोर संशयित शुभम बांडगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास तळणी बीड जमादार रखमाजी मुंडे करत आहेत। पूर्णा नदीकाठच्या लिमखेडा 8 आणि किरला येथील 1 यांसह अन्य वाळूचोरांवर महसूलकडून गुन्हे दाखल केले जातात। मात्र पोलिसांकडून वाळूचोर आणि टिप्पर ताब्यात घेण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करून चालढकल केली जात असल्याचा आरोप महसूलच्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केला आहे। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।